नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, संस्कृती एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण इयत्ता 4थी गणित विषयामधलं आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे याचा अभ्यास करणार आहे. ठीक आहे. समसंख्या विषमसंख्या याच्या आधी आपण अभ्यासलेले आहेत, तर याच्यामध्ये आपण आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हाचा अभ्यास करणार आहे. ठीक आहे. तर सुरेश, विजया, ताई यांच्यामध्ये थोडी चर्चा चाललेली आहे की आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे काय आहेत, कसे ओळखायचे, त्याच्याबद्दल थोडी माहिती दिलेली आहे. ठीक आहे. काय म्हणतायत बघा, काय आहे आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह याचा आपण अभ्यास करू. सुरेश काय म्हणाला, विजया, सकाळी एक गोष्ट माझ्या लक्षात आली. काय लक्षात आली? आपल्याकडच्या सगळ्या नोटांवर छापलेल्या संख्या इंग्रजीत असतात. ठीक आहे. म्हणजे तुम्ही आतापर्यंत जर कुठली नोट बघितली पैशाची, तर त्याच्यामध्ये तुम्ही लक्षात आलं असेल तुमच्या की सगळ्या नोटा जे छापलेल्या त्या इंग्रजीमध्ये छापलेल्या आहेत. ठीक आहे. म्हणजे इंग्रजी अक्षर आहेत. विजया काय म्हणाली, खरंच की, पण असं का रे? आपण तर सगळ्या वेगवेगळ्या संख्या वेगवेगळ्या प्रकाराने लिहितो. म्हणजे आता बघा तुम्ही, ह्या संख्या कशा आहेत? या इंग्रजीत नाही आहेत संख्या. ठीक आहे. या मराठीमध्ये आहेत. सुरेश काय म्हणा, मलाही तोच प्रश्न पडला. चला आपण ताईला विचारू. ताईला काय विचारलं त्यांनी? ताई, सगळ्या नोटांवरच्या संख्या इंग्रजीतच का बरं असतात? का असतात? तर विजया काय, आणि बहुतेक सगळ्या वाहनांवरचे नंबर सुद्धा इंग्रजीतच असतात. ठीक आहे. तुम्ही मराठी बोला, कन्नड बोला, तेलुगू बोला, पण हे जे वाहनावरचे नंबर, वाहनाच्या गाडीचे नंबर जे आहेत आणि नोटांवरती जे नंबर आहेत ते सगळे इंग्रजीत का असतात? ताईनं काय सांगितलं, छान, आधी तुमच्या निरीक्षणाबद्दल तुम्हाला शाबासकी, म्हणजे तुम्हाला हे कळलं, हे छान झालं. मला आधी सांगा, तुमच्यापैकी कोणी आपला महाराष्ट्र सोडून दुसरीकडे गेला होता का? हो, आम्ही कर्नाटकात गेलो होतो. विजया काय म्हणाली, आम्ही कर्नाटकात गेलो होतो. ताई, तिथल्या दुकानांच्या पाट्या तुम्हाला वाचता आल्या का? तर तिथल्या काहीतरी अशा पद्धतीत गोल 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 प्रकारचं लिखाण असतं त्यांचं, मराठीसारखं नाही आहे. विजया, नाही. ताई ताई काय म्हणते, त्या आपल्याला वाचता येत नाहीत, कारण त्यांची अक्षरे लिहिण्याची पद्धती वेगळी असते. तसंच त्यांचे अंक लिहिण्याची पद्धतसुद्धा खूप वेगळी असते. ठीक आहे. सुरेश काय म्हणाला, हो ताई, ते कसं लिहितात? तर ताईनं काय सांगितलं, 1 ह्या पद्धतीत, 2 ह्या पद्धतीत, 3 ह्या पद्धतीत, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. तर हे कन्नडमध्ये असं लिहितात. मग नोटांवर 1, 2, 3 असे अंक लिहिले तर ते त्यांना कसे समजतील? तर त्यांना ते कळणार नाही. आपल्याला त्यांचं कळणार नाही, त्यांना आपलं कळणार नाही. मग विजयानं काय सांगितलं, आणि त्यांच्यासारखे लिहिले तर आपल्याला काहीच कळणार नाही. ताईने काय सांगितलं, बरोबर, म्हणजे नोटांवरील संख्या अशा लिहिल्या पाहिजे की त्या भारतातील सगळ्या लोकांना समजतील. एवढंच नाही तर परदेशातून आलेल्या इतर लोकांना सुद्धा ते कळलं पाहिजे. म्हणजे आपली भाषा ही इतरांना कळत नाही, तर त्यासाठी काय केलेलं आहे, तर पुढे सांगितलेलं आहे बघा, मग आपण दुसऱ्या देशात गेलो तर आपल्यालाही तिथल्या नोटांवरच्या संख्या कळायला हव्या. तर ताईने काय सांगितलं, अगदी बरोबर. म्हणूनच जगातल्या सगळ्या देशांनी काय ठरवलं की नोटांच्या किमती, त्यांचे क्रमांक, आगगाडीच्या, बसच्या, विमानाच्या तिकिटांचे क्रमांक असे सगळे इंग्रजी अंकात छापायचे. म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे, एक भाषा निवडलेली आहे, इंग्रजी. तर ह्या इंग्रजी भाषेमध्ये सगळं त्यांना लिहायचं आहे. ठीक आहे. विजया काय म्हणाली, म्हणूनच आपल्याकडे बस, रिक्षा यांचे क्रमांक इंग्रजीत लिहिले असले पाहिजेत. आत्ता लक्षात आलं त्यांच्या. ठीक आहे. ताई, हो ना, संख्या इंग्रजी अंक वापरून लिहिल्या की जगातल्या सगळ्या लोकांना समजतात, म्हणून इंग्रजी अंकांना आता आंतरराष्ट्रीय अंक म्हणतात. तर कोणत्या अंकांना आंतरराष्ट्रीय अंक म्हणायचं? इंग्रजीमध्ये जे लिहिलेले आहेत अंक ते सगळे आंतरराष्ट्रीय अंक आहेत. पुढील इयत्तामध्ये आपण हे अंक वापरायचे आहेत. ठीक आहे. कुठले अंक आहेत बघा, 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 हे तुम्ही बऱ्यापैकी शिकलेला असाल की 1 ते 0 मध्ये इंग्रजी अंक कसे आहेत. ह्यांना देवनागरी म्हणतात आणि हे आंतरराष्ट्रीय आहेत. ठीक आहे. देवनागरी जे मराठीमध्ये लिहिलेले आहेत ते सगळे देवनागरी आहेत, आणि जे इंग्रजीमध्ये लिहिलेले आहेत ते आंतरराष्ट्रीय संख्याचिन्ह आहेत. ठीक आहे. यांचं वाचन आणि अक्षर हे तुम्हाला माहीतच आहे. 4536, 27105, 64089. ठीक आहे. आणि हे आपल्याला वाचायला सांगितलेलं आहे. 20504, 97487, 30008, 4879, 6405, 893. आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे तुम्ही कुठे कुठे बघितलेली आहे,
आणि वस्तूच्या आंतरराष्ट्रीय अंकात लिहिलेल्या किमती पहा व वाचा. म्हणजे हे तुम्हाला काम सांगितलेलं आहे. बाहेर कुठं कुठं तुम्ही इंग्लिशमध्ये लिहिलेल्या संख्या पाहिल्या ते सांगा आणि वस्तूच्या आंतरराष्ट्रीय अंकात लिहिलेल्या किमती पहा. म्हणजे अशा वस्तू शोधा की ज्याच्यावरती आंतरराष्ट्रीय अंकात किमती लिहिलेल्या आहेत. ठीक आहे. तर हे तुम्ही वहीमध्ये सांगून लिहू शकता. ठीक आहे. तर इथं आपला हा संख्याज्ञानच्या जो धडा आहे तो संपवतोय. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बेरीज सुरू करूया. ओके. थांबूया आपण इथे. धन्यवाद.